तर नमस्कार मित्रांनो. तर आपण आता मडीचे दर्शन केले तर महाराजांचे दर्शन केले तर आणि आपल्याला इथून जायचंय आता मोठा देवी. मोठ्या देवीला जायचंय आणि मोठ्या देवीला आपण जाऊ. ते तुम्हाला मंदिर दाखवतो, तिथली माहिती येतो जेवढी होईल आपल्याकडून तेवढी. अच्छा, आम्हाला तर काही माहिती नाही, पण तिथे आपण आईचे दर्शन करू आणि तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि माहिती पण देतो आणि आमचा प्रवास कसा होतो कसा नाही ते बघत राहा. आणि चला आमच्यासोबत मोठ्या देवीला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मोठ्या देवीला. मोठ्या देवीला हे बघा, मंदिरापाशी आलो डायरेक्ट आपण. मला मंदिर आहे बघा, आतमध्ये जातो आता दर्शनासाठी. तर दर्शन बघू, दर्शन करू आपण. बाहेर जे घ्यायचं होतं मस्त, तुम्हाला दाखवतो दर्शन कसं आहे काय सांगतो पुढं. चला दर्शन आपल्याला. इथं असं मान्यता आहे की जर आपली काही इच्छा असेल, कधी जर पैसा चिपकायचा जर तो चिटकला तर ती इच्छा पूर्ण होते, किंवा आपण जे मागितलं ते पूर्ण होणार आहे असं जरा मानलं जातं. तर बघा आपण आपल्याला पूर्ण होतं का, चिटकतो का शिक्का. खाली पडला. मित्रांनो, आपण चाललोय आता बाहेर चाललोय. आपण माईचे दर्शन केलेले तर आपल्याला जास्त फुटेज घेता आले नाही, कारण तिथं नाही का अलाव नव्हतं. ते पोलीसवाले तिथं उभे होते आणि ते आम्हाला शूट करू देत नव्हते, म्हणून आम्ही काय एवढा शूट घेतला नाहीये. पण आम्ही विचारलं एखाद्याला माहिती देवीबद्दल, या मंदिराची खासियत वगैरे. तर चला बघू कोणी मिळतं का आपल्याला माहिती देणार. तुम्हाला माहिती सांगतो मी. मंदिर तुम्हाला दाखवतो, बाहेरून मंदिर दाखवतो, एकदा व्ह्यू दाखवतो मग मंदिराचा.
झालं. तर मित्रांनो, जसं तुम्हाला सांगितलं होतं की ह्या मंदिराबद्दल तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतो म्हणून, तर तसंच आपल्याला हे बाबा मिळाले, तर ते आपल्याला या मंदिराबद्दल थोडी माहिती देणार येते. तर बाबा, या मंदिराबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. हे मंदिर पुरातन असून आई मोहटा देवी माहूरगडच्या रेणुकेचे अंशात्मक रूप आहे. इथले दैफळे बाबा नित्यवारी करत असत. इथून 450 किलोमीटर माहूरगड आहे. ते इथून माहूरगडी पायी जात असत. त्यांचा वृद्धकाळ निधन काळ जवळ आला त्यावेळेस त्यांनी देवीला याचना केली, आई जगदंबे, मी आता तुझ्या वारीला दर्शनाला येऊ शकत नाही. तर आई जगदंबेने त्यांना झोपेत दृष्टांत दिला, तू येऊ नको, मी तुझ्या भेटीला मोठ्याला येते. आणि ह्या आई जगदंबा रेणुका मोहटा देवी ही गाईच्या रूपात मोठे येथे आली असून आई ते आमच्या गावचे पुरातन काळातले जे नागरिक होते, हे जनावरे चारण्याचे काम करत असताना त्यांना असे निदर्शनात आले, जिथे गाय चारा खात होती. त्या गायीच्या स्तनातून आपोआप त्या दुधाच्या धारा निघू लागल्या आणि तिथून ही स्वयंभू मूर्ती मोहटा देवीची मूर्ती प्रकट झालेली आहे. आणि ते त्या काळात भरपूर अशा ग्रामस्थांनी त्यांना आईला हात काढण्याचे प्रयत्न केले, तिला पाय काढण्याचे प्रयत्न केले. जसा चने हातोड्यावर घाव मारत होते तसे गावात एक माणूस मरण पावायचा. असं करता करता अख्ख्या गावात भरपूर माणसे मरण पावली, पण कोणालाच त्याची काही लिंक लागना. तर कोणाला तरी दृष्टांत दिला, अरे मी आहे तशीच अर्धी आहे, मला हात वगैरे काढू नका. तर मग ते गावकऱ्यांनी देवींना क्षमा याचना केली. त्यावेळेस मग ते मरण पावण्याचे बंद झाले. आणि बऱ्याच जणाला असं तिने खूप असे नवसाला पावणारी देवी आहे. आपण आपल्या मनाची कामना असेल, मनोकामना ती व्यक्त करायची आणि ती पूर्णत्वास होईपर्यंत आई जगदंबा ती साथ देते आणि ती पूर्णत्वासच जाते. अशी आई मोहटा देवी आहे. हिचे नवरात्र काळात, नवरात्र उत्सवात काळात इथे यात्रा उत्सव असतो, पौर्णिमेला कार्यक्रम असतात. असे भरपूर या देवीचे कार्यक्रम वगैरे असतात. ही नवसाला पावणारी मोहटा देवी आहे आणि जागृत देवस्थान आहे. धन्यवाद. सगळी माहिती चांगल्या प्रकारे घेतलेली आहे. बाबांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आहे. धन्यवाद बाबा तुमचे. आणि आमचा हा ब्लॉग इथे संपतो, आम्ही असे जाहीर करतो. आणि तुम्हाला कधीही वेळ मिळाला तर नक्की आईच्या दर्शनाला या आणि असे छान प्रकारे असे देवाचे दर्शन करा. तर चला, मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.